सगळ्यांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम. मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवरात्रीमध्ये महानुभाव साधकांनी काय करायला पाहिजे, काय करू नये, समज गैरसमज हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. आपली ना एक मनोवृत्ती असते की जर एक गोष्ट खूप लोक करत असतील तर ते त्यालाच बरोबर मानत असतो. त्यातूनच ना अंधश्रद्धेचा प्रसार होतो. आपल्या याच मनोवृत्तीचा फायदा घेऊन ना अनेक गोष्टींना धार्मिक स्वरूप देऊन आपल्या मनात भीती निर्माण केली जाते. ही अमुक एखादी गोष्ट आपण केली नाही तर देव आपल्याला त्रास देईल, या एका अंधश्रद्धेमुळे ना आपली मनस्थिती परिस्थिती नसताना सुद्धा आपण रूढी परंपरा म्हणून अनेक गोष्टी भीतीपोटी करत असतो. चला, आज नवरात्रीचा पहिला दिवस. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मी पूजेची तयारी करीत होती. ओटी स्नान देऊन झालेलं होतं आणि देवपूजा तर नित्यनेमाने रोज असतेच, पण एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट सण वगैरे असतात त्या दिवशी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच अजून नवीन काय करता येईल हे बघत असतो आणि करतो सुद्धा. त्या दिवशी अगदी प्रसन्न वाटतं, घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण झालेलं असतं. त्याचसोबत नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त नामस्मरण केलं पाहिजे, दान धर्म पारायण स्थानावर जायला पाहिजे आणि नाहीच झालं तर आपल्या घरीच नामस्मरण सेवना असते करायला पाहिजे. आता हल्ली धावपळीच्या काळामध्ये एवढं पॉसिबल होत नाही, तरी आपण वेळात वेळ काढून नाही जास्त तर 5-50 गाठ्या रोज नित्यनियमाने करायला पाहिजे. चंदन गंध घे देवा, आनंद कंद श्रीपते, दयेच्या सागरा स्वामी, योगेश्वरा नमो नम, योगेश्वरा नमो नम. मनाची सुमने माझी, अर्पितो भाव सौरभ, काठिन्य हृदयाची तू, करावे कुसुमासम, करावे कुसुमासम. नागपत्र कराचे हे, नारियल परिशिर, प्रतिज्ञा ही सुपारीची, भाव विळा तुझ सर्पितो, भाव विळा तुझ सर्पितो. जय तू मंगला देवा, मंगल रूप माधवा, तेज रूपा हृदयी माझ्या, तेज देई जगतपते, तेज देई जगतपते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. साधारण 3-4 वाजले असतील आणि मी एक नियम केलेला की आपण 9 दिवस नित्यनियमाने सेवना स्मरण करायचं. तेच मी इथे करत होते. साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी 5 नाम सांगताना नाम स्मरणाचे 10 फायदे म्हणजेच 10 लाभ आपल्याला सांगितले आहेत. नामस्मरण केल्याने 10 प्रकारचे फायदे होतात. 10 प्रकारच्या ठिकाणी आपण जाऊन पोचतो. ठाय म्हणजेच ठिकाण. पहिलंच म्हणजे
समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरामध्ये सात्विकता कमी होण्यास मदत देखील होते, सांसारिक अडचणी कमी होतात, त्याचप्रमाणे प्रेमभाव सुद्धा निर्माण होतो, घरामध्ये भगवंताचा वास राहतो, संकटाला सामोरे जाता येते, स्वभावात बदल नक्कीच होतो. नामस्मरण केल्याने मन अगदी प्रसन्न राहतं नेहमी. तसं तर सकाळी पहाटेलाच स्मरण करायला पाहिजे, पण सकाळी पॉसिबल होत नाही, टिफिन असतो, धावपळ सतत चाललेली असते, त्यामुळे निवांत दुपारच्या वेळेला शांतता असते. तसं कधी पण केलं तरी काही फरक पडत नाही, आपापल्या टाईमनुसार करायलाच पाहिजे. क्षिप्रांचा अवतार प्रसन्न श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या पवित्र सेवा संबंधास माझा साष्टांग दंडवत प्रणाम. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या पवित्र सेवा संबंधास माझा साष्टांग दंडवत प्रणाम. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. श्री चक्रपाणी प्रभू महाराजांच्या पवित्र सेवा संबंधास माझा साष्टांग दंडवत प्रणाम. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. श्री गोविंद प्रभू महाराजांच्या पवित्र सेवा संबंधास माझा साष्टांग दंडवत प्रणाम. परमेश्वरा माझा दंडवत स्वीकार करावा. श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या पवित्र सेवा संबंधास माझा साष्टांग दंडवत प्रणाम. परमेश्वरा माझा दंडवत स्वीकार करावा प्रभू. अशी सुद्धा प्रार्थना आपण नित्यनियमाने बोलू शकतो. अपेक्षा आणि सत्य परिस्थिती यामधली दरी म्हणजे तणाव. ही दरी जेवढी जास्त तेवढा जास्त तणाव आपल्या रोजच्या जगण्यात आपल्याला जाणवतो. मानसिक तणावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपले विचार असतात. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो, किती करतो की नाही, समोर आपल्याला परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन यावर तणावाची तीव्रता ठरत जाते. आपल्या आयुष्यातील आपण ताणतणाव टाळू तर शकत नाही, त्यामुळे मानसिक ताण येऊच नये अशी अपेक्षा करण्यापेक्षा आलेले ताणतणाव कसे हाताळायचे, यातून बाहेर कसं पडायचं यावर आपल्यालाच उपाय शोधता आला पाहिजे. त्यासाठी स्मरण, पॉझिटिव्ह विचार आणि सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. महाद्वारी उभे प्रभू चरणचारी, क्रीडे राजमळी त्रिपुरुषी अवारी, विचारू चिरावकडे गुढीयेशी, नमस्कार माझा जळा चेतनाशी, चिरेबंदी वाडा प्रभू रावणांचा, महाद्वारी थाट चौसादनांचा, सकानाद तो देव भक्ती जनांचा, नमस्कार साष्टांग या राघवाचा. जय जय धनुजारी देव देवा पुरारी, तुझ विनभावगारी नवनदासा सिगारी, दिशदिन मतभारी पावलो दंडभारी, चरण शरण शौरी दैत्य माझे निवारी, तुझ विन मज देवा रक्षिता कवन आहे, सकळ जन विसावा बंधु तू पाप मारे, कवन गत करिशी कवन ठाये शिनेशी, जय जय ऋषिकेशी शिरलो गर्ववाशी. वसुदेव वसुतं देवं कंसचारूर्धमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं, सह्याद्रिशिखरे रम्य अत्रिनसूयनन्दनं, तौ वन्दे परमानन्द दत्तात्रेय जगद्गुरुं, फलस्तनगरे जातं द्वारावत्या निवासितं, नौम्यहं चक्रपाणितं जनकाद्विजनन्दनं, नेमाबोध सम्बुधं कानवातन्तनायकं, प्रभु नमामि गोविन्द जीवा विद्याविभजकं, पुत्रविशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं, मालनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभुं, पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंग्रह, त्राहि मा कृपया देव शरणागतवत्स, तमेव माता पिता तमेव बन्धु सखा तमेव
तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्व मम देव देव. दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. हे प्रभु मी राजसी तामासी विकारी विकल्पी आणि सकुनीच भार भूता देवता पात्रांचा विशोभ झाला क्षमा करा दयाळा क्षमा करा दयाळा कखाई असे मी निर्कनु आत्मघाती वरीवर मपर्शी कुटी लागी दोषी परतारकू अंतरिना जिवाळा क्षमा करा दयाळा क्षमा करा दयाळा भागे पात्र निरांगिनी ज्ञानी आता घरी मार्ग दोहा गुरु ईश्वरा महान दुर्गुण वेणवाडीस गेला क्षमा करा दयाळा क्षमा करा दयाळा महास्निष्ठुरा जरी नासपुरांचा सदा भष्टी करे वंशपुरांचा महाप्रस्तव नित्य नरकासी गेला क्षमा करा दयाळा क्षमा करा दयाळा कृपाळू दयाळू तू अवतारुवंता आभाळा उनिया तोर दोषवंता तुला अर्थ माझा जरी क्रोध आला क्षमा करा दयाळा क्षमा करा दयाळा क्षमा करा दयाळा क्षमा करा दयाळा. तर अशा प्रकारे हा नवरात्रीचा पहिला दिवस होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.